नाही आता हा दुसरा तुमचं ते 98-50 म्हणून लावलाय का? 98-50. हां नाही इंटरनेटचा प्रॉब्लेम नाही, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे ते, त्याचा नाही ना, इंटरनेटचा आहे. ते ॲपलच्या फेस टाईम म्हणून लावा, मग त्याच्यावर जास्त चांगली क्वालिटी दिसते. हां नाही शूटिंगच करतो मग. ठीक आहे, शूटिंग करून पाठवा मग. हो बाय मम्मी. जरा खूपच छान. किती झाड आहेत तिथं? मग तू इथं तर म्हणा लागलं तर लागलं दिवस माझी दूर बघते. सांगते. हे पाणी आहे का खालचं? हे पुणे हे काही नाही ना याच्या समोर मोठे या, हे मस्त एरिया आहे. वेस्ट बेंगॉल. नदी आली म्हणून वर खाली केलं. वेस्ट बेंगॉल, पुणे, मुंबई. आता बेंगलुरूला आहे, पुढच्या महिन्यात पुरस्कार बेंगलुरूला आहे हा झाला की. आणि बेंगळुरूला जाऊ सगळेजण. आणि नंतर छत्तीसगडचा पुरस्कार आहे. छत्तीसगडला पण आहे का? हां काल परवा डिक्लेअर झाला छत्तीसगडचा. म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये असताना का? हां ट्रेनमध्ये असतानाच मेसेज आला मला, तुम्हाला डिक्लेअर झाला म्हणून. फक्त लय फिरायचं आपल्याला. हां आता बेंगलुरू आणि छत्तीसगड आहे. पण मी छत्तीसगडचा पुरस्कार त्यांना म्हणलं मला पाठवून द्या, मी येणार नाही असं पत्र लिहावं म्हणलं. आणि बेंगलुरू मी हा कोलकात्याचा पण त्यांना नको म्हणलं होतं पुरस्कार, तर त्यांनी 10 दिवस माझी वाट पाहिली हो म्हणून. मग मी म्हणलं, मग पुन्हा लक्षात आलं की 3 भाषेचं ट्रान्सलेशन करायला 10 लाख रुपये खर्च येते, 3 लाख ते 10 लाख. मग मी त्यांना हो म्हणलो. नाही सगळा एरियाच ग्रीनी आहे. बोर्डावरचं नाव दिसायला का पिवळं नाही दिसायला. आता अंटोळ का काहीतरी गावाचं नाव. अंटोळ स्टेशन लागले. काय माहिती त्यांच्या भाषेत काय, मला अंटोळ सारखं दिसलं हिंदीमधलं. उबर वगैरे घेऊन ठेवा ना. नाही तिथून मेट्रो ट्रेन आहे. ती मेट्रो ट्रेन हुगळी नदीच्या मधातून जाती, पाण्यातून. त्या ट्रेनमध्ये बसून पुढं जायचं आहे आता.